राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 22/1/2025 रोजी निर्गमित झाला महत्त्वपूर्ण शासन निर्णय। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहू घेऊ शकता। तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बाबतीत 22 जानेवारी 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर या विषयाबद्दलची सविस्तर माहिती आपण आता विस्ताराने जाणून घेऊया। तर राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या निर्णयानुसार राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत सा.प्र.वी. मार्फत दिनांक 1/11/2011 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार गट अ आणि गट ब राजपत्रित संवर्गातील राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन 2017-18 या प्रतिवेदन वर्षापासून महापार या प्रणालीद्वारे ऑनलाईन देण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। तसेच जे राज्य शासकीय अधिकारी, स्वायत्त संस्था, महामंडळे तसेच प्राधिकरणे या सेवांमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत त्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन 2017-18 या प्रतिवेदन वर्षापासून शक्य तितक्या टप्प्यापर्यंत महापार या संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच ऑफलाईन पद्धतीने नोंदवून ते कार्यमूल्यमापन अहवाल महापार या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावेत असेही नमूद करण्यात आलेले आहेत। तसेच यापुढे आस्थापना मंडळासमोर प्रस्ताव सादर करताना विचार क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे महापार प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच नोंदविलेले असणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहेत। तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापारमध्ये समाविष्ट करण्याचे नमूद करण्यात आलेले आहेत। याबाबतचा जो सविस्तर GR आहे तो आपण आता पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकता। तर हा तो GR आहे, शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल यामध्ये महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये मथळा देण्यात आलेला आहे। यामध्ये शासन परिपत्रक आणि शासन परिपत्रक लिहिल्यानंतर त्याबाबत आवश्यक असलेल्या सर्व बाबी ज्या आपण वर पाहिलेल्या आहेत त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि शेवटी राज्यपाल यांच्या नावाने हा जो GR आहे हा GR काढण्यात आलेला आहे। तर एकंदरीत जे कार्यमूल्यमापन अहवाल असते कर्मचारी आणि अधिकारी यांचे त्या बाबतीत काही मार्गदर्शक सूचना यामध्ये महापार बाबत सांगण्यात आलेल्या आहेत। तर हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपल्या माहितीचा व्हिडिओ ठरला असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि अशाच पद्धतीचे शासकीय आणि कर्मचारी बंधू भगिनींचे महत्त्वाचे कामाचे व्हिडिओज आपल्याला हवे असतील तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर, बघा इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज आपण पाहू घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।